नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत ऑडिटिंगमधला इंट्रोडक्शनमधला पार्ट एरर्स अँड टाईप्स ऑफ एरर्स. विद्यार्थी मित्रांनो, मी असं मानून चालतो की तुमच्यापैकी प्रत्येकजण ऑडिटर बनणार आहे. चार्टर्ड अकाउंटंट झाल्यानंतर ऑडिटिंगचं काम करताना त्या ऑडिटरचं महत्त्वाचं काम असतं की अकाउंट्समधल्या काही चुका असतील तर त्या चुका शोधून काढणं, त्या चुका एलिमिनेट करणं. ऑडिटर म्हणून काम करताना तुम्हाला देखील ह्या चुका कोणत्या कोणत्या प्रकारच्या असतात किंवा त्या कोणत्या प्रकारच्या होऊ शकतात हे माहिती असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आजचा टॉपिक महत्त्वाचा आहे. असं म्हटलं जातं की अकाउंटंट कितीही अनुभवी असेल किंवा कितीही हुशार असेल तरी देखील अकाउंटिंग करताना काही प्रमाणात त्याच्याकडनं चुका होतात. कारण अकाउंटिंग हे रुटीन वर्क आहे, मोनोटोनस वर्क आहे. आणि आता जरी का हे अकाउंटिंग कॉम्प्युटराईज झालेलं असलं, मोस्ट ऑफ द अकाउंटिंग आता टॅलीमध्ये केलं जातं, पण तरीसुद्धा काही ह्युमन एरर्स, मानवी चुका त्याच्यामध्ये होऊ शकतात. आणि ह्या चुका नक्की कोणत्या असतात हे समजून घेणं आणि त्याहीपेक्षा अगोदर आपल्याला त्या चुका कोणत्या असतात हे माहिती असणं गरजेचं आहे. आता ह्या चुका काढून टाकण्यासाठी मुळात त्या चुका कोणत्या कोणत्या असतात हे समजणं गरजेचं आहे. आणि आजचा आपला टॉपिक ह्या चुका कोणत्या असतात ह्या समजून घेण्याचाच आहे. एरर्स अँड टाईप्स ऑफ एरर्स इन अकाउंटिंग दॅट वॉट ऑडिटर सपोज टू फाइंड आउट. चला आता बघूया. प्रत्येक वेळी आपण करतो तसं आपल्या लेक्चरची सुरुवात एका पॉझिटिव्ह थॉटपासनं. आजचा पॉझिटिव्ह थॉट खूप छान आहे, एकदा बघा. काय दिलंय? लव व्हॉट यू डू अँड डू व्हॉट यू लव. टर्न आयडियाज इन टू रियालिटी. विद्यार्थी मित्रांनो, ते करा जे करण्यामध्ये तुम्हाला आनंद आहे आणि अशा गोष्टी शोधून काढा की तुम्हाला काय करण्यामध्ये आनंद आहे. खरं तर बाहेर अपॉर्च्युनिटी शोधण्यापेक्षा, करिअर कशात आहे हे शोधण्यापेक्षा आणि शोधण्याबरोबर खरं तर तुम्ही हे शोधून काढणं जास्त गरजेचं आहे की तुम्हाला आनंद कशात आहे, तुमचे बेसिक्स काय आहेत, तुम्ही स्ट्रॉंग कशात आहात, तुमचे स्वभाव वैशिष्ट्य काय आहेत हे तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. आणि ते समजून त्या क्षेत्रात काम करा. त्या क्षेत्रामध्ये खूप साऱ्या आयडियाज तुम्हाला मिळतील. त्या आयडियाज मिळण्यासाठी गुगल आहेच, शिक्षक आहेच, मार्गदर्शक आहेच. पण त्या आयडियाज मिळवून थांबवू नका, त्या आयडियाज रियालिटीमध्ये टर्न करा. चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या टॉपिकला, एरर्स अँड टाईप्स ऑफ एरर्स. व्हॉट इज एरर? मीनिंग अनइंटेन्शनल मिसस्टेटमेंट इन द फायनान्शियल स्टेटमेंट इज कॉल्ड ॲज ॲन एरर. काय आहे? एरर मीन्स अनइंटेन्शनल मिसस्टेटमेंट इन अ फायनान्शियल स्टेटमेंट. कशाला म्हणतो आपण एरर? एरर आहे ते अनइंटेन्शनल मिसस्टेटमेंट आहे, राईट? अनइंटेन्शनल मिसस्टेटमेंट इन अ फायनान्शियल स्टेटमेंट. द वर्ड अनइंटेन्शनल इज इम्पॉर्टंट हिअर. लक्षात घ्या, द वर्ड अनइंटेन्शनल इज इम्पॉर्टंट. द इंटेन्शनल मिसस्टेटमेंट इन द फायनान्शियल स्टेटमेंट इज कॉल्ड ॲज फ्रॉड. जर इंटेन्शनली मिसस्टेटमेंट केलेलं असेल तर त्याला आपण फ्रॉड म्हणणार आहोत. ती मिस्टेक नाही, ती एरर नाही. एरर्स आर इनोसंट बट फ्रॉड्स आर इंटेन्शनल क्रिमिनल ॲक्ट ऑफ कल्प्रिट्स. टाईप्स ऑफ एरर्स. त्यातला पहिला टाईप आहे एरर ऑफ प्रिन्सिपल आणि क्लेरिकल एरर्स. एररचे दोन मुख्य प्रकार पडतात. एक आहे एरर्स ऑफ प्रिन्सिपल आणि दुसरा आहे क्लेरिकल एरर्स. क्लेरिकल एररमध्ये पुढचे 4 प्रकार आहेत. एरर्स ऑफ कमिशन, एरर्स ऑफ ओमिशन, डुप्लिकेटिंग एरर आणि कॉम्पेन्सेटिंग एरर. एरर्सचे मुख्य प्रकार 2, एरर्स ऑफ प्रिन्सिपल आणि क्लेरिकल एरर्स. क्लेरिकल एरर्समध्ये 4 प्रकार,
एरर्स ऑफ कमिशन, एरर्स ऑफ ओमिशन, डुप्लिकेटिंग एरर आणि कॉम्पन्सेटिंग एरर. चला तर एक एक एररचा प्रकार आपण डिटेलमध्ये बघूया. त्यातला पहिला आहे एरर ऑफ प्रिन्सिपल्स. एरर्स ऑफ प्रिन्सिपल काय असतं? प्रिन्सिपल्स हिअर रेफर्स टू फंडामेंटल प्रिन्सिपल्स ऑफ अकाउंटिंग अँड जनरली ॲक्सेप्टेड अकाउंटिंग प्रिन्सिपल्स. गॅप, ज्याला आपण गॅप म्हणतो, जनरली ॲक्सेप्टेड अकाउंटिंग प्रिन्सिपल्स. या अकाउंटिंग प्रिन्सिपल्स, अकाउंटिंग कन्सेप्ट्स, अकाउंटिंग कन्व्हेन्शन्स, अकाउंटिंग स्टँडर्ड्सला फॉलो करूनच अकाउंटंटने आपलं काम केलं पाहिजे आणि त्यानुसारच स्टेटमेंट्स बनवली पाहिजेत, त्यानुसारच सगळा रेकॉर्ड ठेवला गेला पाहिजे. पण काही वेळा हे प्रिन्सिपल्स फॉलो केले जात नाहीत आणि जर असे प्रिन्सिपल फॉलो केले गेले नाहीत तर त्याला एरर म्हणणार आहोत आपण. मग एरर समजून घेताना पहिल्यांदा आपल्याला प्रिन्सिपल्स कोणते कोणते असतात ते समजलं पाहिजे. FY-BCOMमध्ये आपण हे ऑलरेडी शिकलेलो आहोत. जर का प्रिन्सिपल्स कोणते कोणते असतात हे तुम्हाला आत्ता आठवत नसेल तर लगेच एक क्विक रिकॅप घेऊया. एक्झाम्पल्स ऑफ बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ अकाउंटिंग आर रेव्हेन्यू रेकग्निशन प्रिन्सिपल, हिस्टॉरिकल कॉस्ट प्रिन्सिपल, मॅचिंग प्रिन्सिपल, फुल डिस्क्लोजर प्रिन्सिपल, गोइंग कन्सर्न प्रिन्सिपल, इकॉनॉमिक एंटिटी प्रिन्सिपल, टाइम पिरियड प्रिन्सिपल, कॉस्ट प्रिन्सिपल, मटेरियलिटी प्रिन्सिपल आणि शेवटचं कन्झर्वेटिझम प्रिन्सिपल. ह्या प्रिन्सिपल्स नुसारच अकाउंटिंग केलं गेलं पाहिजे. ह्यापैकी कुठलाही प्रिन्सिपल जर का फॉलो केलं गेलेलं नाही आहे तर त्याला आपण एरर म्हणणार आहोत. लक्षात घ्या, हे प्रिन्सिपल्स अकाउंटिंगसाठी अतिशय महत्त्वाचे असतात आणि ह्या प्रिन्सिपल्सला धरूनच अकाउंटिंग केलं गेलं पाहिजे. अकाउंटंटनी हे प्रिन्सिपल फॉलो केलेच पाहिजेत. या प्रिन्सिपल्सवर एक डिटेल व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे. ज्यांना हे प्रिन्सिपल्स आठवत नसतील त्यांनी तो व्हिडिओ माझा नक्की बघा. एरर ऑफ प्रिन्सिपल मीन्स नॉट फॉलोइंग एनी वन or more than one accounting principle. Examples of error of principle. जर का प्रिन्सिपल एरर झालं तर त्याचे एक्झाम्पल्स काय काय आहेत? कोणत्या एक्झाम्पलवरून आपल्याला कळतं की इथे जो एरर आहे तो प्रिन्सिपल एरर आहे? चला तर बघूया. ट्रीटमेंट ऑफ कॅपिटल एक्सपेंडिचर ॲज रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. पहिला महत्वाचा भाग त्यातला, ट्रीटमेंट ऑफ कॅपिटल एक्सपेंडिचर ॲज रेव्हेन्यू एक्सपेंडिचर अँड व्हाईस वर्सा. रेव्हेन्यू एक्सपेंडिचरही काही वेळा कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणून ट्रीट केला जाऊ शकतो चुकीने. एकदा पटकन जाता जाता समजून घेऊया की कॅपिटल एक्सपेंडिचर आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचरमध्ये फरक काय असतो. कॅपिटल एक्सपेंडिचर इज दॅट एक्सपेंडिचर विच इज इन्कर्ड फॉर नॉन रिकरंट आयटम्स फॉर परचेसिंग कॅपिटल ॲसेट्स. कॅपिटल ॲसेट्स लाईक लँड, बिल्डिंग, प्लांट, मशिनरी, टूल्स, इक्विपमेंट, फर्निचर, फिक्स्चर्स, युटेन्सिल्स, सो मेनी. या कॅपिटल ॲसेट्स विकत घेण्यासाठी जो खर्च केला जातो तो कॅपिटल एक्सपेंडिचर आपण म्हणतो. कॅपिटल एक्सपेंडिचर इज नॉन रिकरंट इन नेचर. नॉन रिकरंट इन नेचर म्हणजे असा खर्च की जो परत परत केला जात नाही, जो वन्स इन अ व्हाईल म्हणजे केव्हा तरी एकदाच केला जातो. फॉर एक्झाम्पल, बिल्डिंग विकत घेतली, हा कॅपिटल एक्सपेंडिचर आहे. रोज बिल्डिंग विकत घेतो का आपण? नाही. रोज किंवा दर महिन्याला विकत घेतो का? नाही. पिरियॉडिकली विकत घेत जातो का? नाही. बिल्डिंग असेल, प्लांट असेल, मशिनरी असेल, हे वन्स इन अ व्हाईल केव्हा तरी विकत घेतले जातात. असे नॉन रिकरंट खर्च म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर आहे. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे काय मग? रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आर दोज एक्सपेंडिचर विच आर रिकरंट इन नेचर. रिकरंट याचा अर्थ असे एक्सपेंडिचर की जे परत परत करावे लागतात. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईडला येणारे मुख्यतः जे खर्च आहेत ते रेव्हेन्यू नेचरचे असतात. कोणते कोणते असतात असे? सॅलरी, प्रिंटिंग, पोस्टेज, टेलिग्राम, क्लिनिंग एक्सपेंडिचर, हे जे काही खर्च आहेत की जे कंटिन्युअसली करावे लागतात, दर महिन्याला करावे लागतात किंवा पिरियॉडिकली करावे लागतात. सॅलरी या महिन्यात पे केली आहे, पुढच्या महिन्यात पेमेंट करायचंच आहे ना त्याचं. वेजेस, या गोष्टी, इंटरेस्ट पेमेंट, दर महिन्याला पेमेंट करायचं आहे. रिकरंट नेचरचे जे खर्च आहेत जे परत परत करावे लागतात, दर महिन्याला करावे लागतात किंवा ठराविक कालांतराने करावे लागतात, त्यांना आपण रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असं म्हणतो. ट्रीटमेंट ऑफ कॅपिटल एक्सपेंडिचर ॲज रेव्हेन्यू एक्सपेंडिचर इज एरर ऑफ प्रिन्सिपल. दुसरा,
inadequate or omitting the provision of for depreciation. inadequate एक तर डेप्रिसिएशनची जी काही प्रोव्हिजन आहे ती कमी केलेली आहे किंवा केलेलीच नाही आहे, डेप्रिसिएशन चार्जच केलेलं नाही आहे, हा एरर ऑफ प्रिन्सिपलचा पार्ट येतो. तिसरं, ओव्हर ऑर अंडर व्हॅल्युएशन ऑफ स्टॉक. स्टॉक नीट व्हॅल्यू केलेला नाहीये, तो ओव्हर व्हॅल्यू आहे किंवा अंडर व्हॅल्यू आहे. रॉंग ऍडजस्टमेंट अबाउट प्रीपेड अँड आउटस्टँडिंग. प्रीपेड आणि आउटस्टँडिंग याच्या जर का ऍडजस्टमेंट चुकीच्या झाल्या तर त्याला आपण एरर ऑफ प्रिन्सिपल म्हणतो. आणि शेवटचं पाचवं, व्हॅल्युएशन ऑफ ऍसेट्स अगेन्स्ट प्रिन्सिपल ऑफ बुक किपिंग. व्हॅल्युएशन ऑफ ऍसेट केलं पण प्रिन्सिपल्स ऑफ बुक किपिंग जे आहेत ते फॉलो केले गेले नाहीयेत, तर हेही एरर ऑफ प्रिन्सिपल आहे. ही काही त्याची नमुने आहेत, काही उदाहरण आहेत. असे प्रिन्सिपल्स ऑफ एरर ऑफ प्रिन्सिपल्स अनेक असू शकतात. पॉइंट टू बी नोटेड. लक्षात घ्या, एरर ऑफ प्रिन्सिपल जेव्हा एखाद्या अकाउंटिंग मध्ये केलेली आहे तेव्हा ट्रायल बॅलन्स तरी सुद्धा टॅली होणारच आहे. ट्रायल बॅलन्स विल टॅली इवन आफ्टर एक्झिस्टन्स ऑफ सच एरर. सो नॉट डिस्क्लोज बाय ट्रायल बॅलन्स ऑर रुटीन चेकिंग. हा विशेष मुद्दा लक्षात घ्यायला पाहिजे. जेव्हा तुम्ही ऑडिटर बनणार आहात तेव्हा फक्त ट्रायल बॅलन्स टॅली आहे म्हणून त्याच्यामध्ये प्रिन्सिपल एरर नाहीये का, तर असं नाहीये. प्रिन्सिपल एरर असेल तरी देखील ट्रायल बॅलन्स टॅली होणार आहे आणि रुटीन चेकिंग मध्ये तो लक्षात येत नाही. एरर्स ऑफ प्रिन्सिपल कॉजेस प्रॉफिट टू इन्फ्लेट ऑर डिफ्लेट. ओके, प्रॉफिट टू बी इन्फ्लेटेड ऑर डिफ्लेटेड. इथे काय होतं, जेव्हा प्रिन्सिपल एरर असतोय तिथे प्रॉफिट एक तर वाढतो तरी किंवा कमी तरी होतो. ऑडिटर बाय एक्सपिरियन्स नोज द आयटम वेअर एरर्स ऑफ प्रिन्सिपल आर लाईकली टू बी कमिटेड. ऑडिटरला अनुभवाने हे माहिती असतं की कुठे कुठे एरर्स ऑफ प्रिन्सिपल होऊ शकतात. ऑडिटर हॅज टू बी व्हेरी केअरफुल व्हाईल एक्झामायनिंग अकाउंट्स टू डिटेक्ट सच एरर्स. अकाउंट्सचं एक्झामिनेशन करताना ऑडिटरला विशेष काळजी घ्यायला पाहिजे, खास करून प्रिन्सिपल एरर्ससाठी. कारण ट्रायल बॅलन्सच्या फक्त टॅली असण्यामुळे प्रिन्सिपल एरर नाही असं आपल्याला म्हणता येत नाही. चला तर पुढचा प्रकार बघूया, क्लेरिकल एरर. These are the human errors arising in day-to-day recording of transactions as the process is repetitive and monotonous. Clerical errors is a error of human error आहे, मानवी चुका आहेत. बऱ्याच मोठ्या ऑर्गनायझेशनमध्ये एकाच प्रकारची ट्रान्झॅक्शन सतत करावी लागतात. एकाच प्रकारची काही ठराविकच पार्टीजची ट्रान्झॅक्शन रिपिटेटिव्ह नेचरची असतात आणि काही वेळा त्याच्यामध्ये ह्युमन एरर्स म्हणजे मानवी चुका होण्याची शक्यताही असते. टाइप्स ऑफ क्लेरिकल एरर्स कोणत्या कोणत्या प्रकार आहेत आपण मगाशी बघितलं होतं. एरर्स ऑफ कमिशन, एरर ऑफ ओमिशन, डुप्लिकेटिंग एरर आणि कॉम्पेन्सेटिंग एरर. चला तर क्लेरिकल एरर डिटेलमध्ये बघूया. त्यातला पहिला प्रकार एरर्स ऑफ कमिशन. एरर्स ऑफ कमिशन मध्ये पहिली एरर आहे पोस्टिंग एरर आणि त्याचा दुसरा प्रकार आहे कास्टिंग एरर. पोस्टिंग एरर आणि कास्टिंग एरर. पोस्टिंग एरर म्हणजे रॉंग अकाउंट, रॉंग अमाउंट किंवा रॉंग साइड. पोस्टिंग एरर जेव्हा क्लेरिकल नेचरची एरर होते तेव्हा एक तर अमाऊंट चुकीची आहे किंवा अकाउंट चुकीचं आहे किंवा त्याची साइड चुकलेली आहे. डेबिटची क्रेडिट झाली आहे किंवा क्रेडिटची डेबिट झालेली आहे. कास्टिंग एरर जेव्हा होते, कास्टिंग म्हणजे टोटलिंग, तर रॉंग टोटलिंगमुळे कास्टिंग एरर होते. कॅल्क्युलेटरचा वापर केला जातो पण काही वेळा तो चुकून एखादं बटन दाबलं गेलं किंवा दाबलं गेलं नाही. एखाद्या वेळी एकच बटन दोनदा दाबलं गेलं. अगदी सोप्या सोप्या मानवी चुका आहेत या, पण रॉंग टोटलिंगमुळे कास्टिंग एरर होते. रॉंग कॅरी फॉरवर्ड. काही वेळा लेजरचा बॅलन्स तर बरोबर घेतला, तिथे टोटल बरोबर केली, पण कॅरी फॉरवर्ड करताना काय झालं की एखादा अमाऊंट राहिली, एखादी संख्या राहिली, असं होऊ शकतं. याला कास्टिंग एरर म्हटलं जातं. म्हणजे एरर्स ऑफ कमिशनचे दोन प्रकार, पोस्टिंग एरर, कास्टिंग एरर. पोस्टिंग एरर मध्ये रॉंग अकाउंट, रॉंग अमाऊंट, रॉंग साइड. कास्टिंग एरर मध्ये रॉंग टोटलिंग आणि रॉंग कॅरी फॉरवर्ड. एरर्स ऑफ कमिशन
are the errors of posting, casting, carry forward, and taking out balances, etc. Examples. जेव्हा इथे एरर्स ऑफ प्रिन्सिपल झाले ते ऍक्च्युली एरर्स ऑफ कमिशन पाहिजे. काय काय एक्झाम्पल्स आहेत एरर्स ऑफ कमिशनचे? पहिलं, अमाऊंट रिसिव्ड फ्रॉम एक्स बट क्रेडिटेड टू वायज अकाउंट. काय चुकलंय? अकाउंट चुकलंय. अमाऊंट मिळाली आहे कोणाकडनं? एक्स कडनं, पण क्रेडिट कोणाच्या अकाउंटला गेली आहे? वायच्या अकाउंटला. सो रॉंग अकाउंट. अमाऊंट रिसिव्ड 890, सो 890, बट रेकॉर्डेड ॲज 980, 980. काय झालंय? इथे अंक जे आहेत ते शिफ्ट झालेले आहेत, म्हणजे रॉंग अमाऊंट. सेल्स रिटर्न पोस्टेड ॲज परचेस रिटर्न. काय झालंय? साईड चुकली आहे. सेल्स रिटर्न पोस्टेड ॲज परचेस रिटर्न. मिस्टेक इन ॲडिशन ऑर सबस्ट्रॅक्शन. काही वेळा बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार यासारख्या देखील छोट्या छोट्या चुका होऊ शकतात. रॉंग अमाऊंट कॅरीड फॉरवर्ड. रॉंग अमाऊंट कॅरीड फॉरवर्ड. काय झालेलं आहे? अमाऊंट चुकीची कॅरी फॉरवर्ड झालेली आहे. हे सगळे एक्झाम्पल्स कसले आहेत? एरर ऑफ कमिशन. त्याच्या पुढचा प्रकार आहे एरर्स ऑफ ओमिशन. एरर्स ऑफ ओमिशनचे दोन प्रकार, पार्शल ओमिशन आणि कम्प्लीट ओमिशन. पार्शल ओमिशन म्हणजे काय? वन ऍस्पेक्ट इज रेकॉर्डेड अँड अदर इज ओमिटेड. क्रेडिट आणि डेबिट दोन साईड असतात, त्याच्यापैकी एक कुठली तरी साईड रेकॉर्ड केली, पण दुसरी साईड रेकॉर्ड करण्याची राहून गेली किंवा रेकॉर्ड केली गेलेली नाही आहे, म्हणजे वन ऍस्पेक्ट इज रेकॉर्डेड अँड अदर इज ओमिटेड. त्याचा दुसरा इफेक्ट जो आहे त्या एंट्रीचा तो दिला गेला नाहीये. कम्प्लीट ओमिशन मध्ये काय होतं? एंटायर ट्रान्झॅक्शन इज नॉट रेकॉर्डेड ॲट ऑल. पूर्ण ट्रान्झॅक्शनच ओमिट झालं. बऱ्याचदा रिपिटेटिव्ह ट्रान्झॅक्शन्स असतात. असं होऊ शकतं की 40वे ट्रान्झॅक्शन, 41वे ट्रान्झॅक्शन, 42वे ट्रान्झॅक्शन, ओके, 40, 41, 42 मे बी की हे तिन्ही एकाच प्रकारचे ट्रान्झॅक्शन्स आहेत. त्यातलं एखादं ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केलंच गेलं नाही, मिस झालं. पॉइंट टू बी नोटेड. एरर्स ऑफ ओमिशन जेव्हा होतं तेव्हा कोणते मुद्दे विशेषत्वाने लक्षात घेतले पाहिजेत? पार्शल ओमिशन अफेक्ट्स द ट्रायल बॅलन्स, सो इझी टू डिटेक्ट. पटकन डिटेक्ट होतात. कम्प्लीट ओमिशन डज नॉट अफेक्ट द ॲग्रीमेंट ऑफ ट्रायल बॅलन्स, सो नीड टू बी डिटेक्टेड केअरफुली बाय ऑडिटर. जर का कम्प्लीट ओमिशन झालेलं आहे, एखादं ट्रान्झॅक्शन पूर्णपणे एंटायर ट्रान्झॅक्शन, पूर्ण ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड झालेलं नाहीये, तर ट्रायल बॅलन्स टॅली होणारच आहे. अशा एंट्रीज ज्या आहेत त्या शोधून काढणं हे ऑडिटरचं महत्वाचं काम असतं. डुप्लिकेटिंग एरर आर द एरर्स ऑफ रेकॉर्डिंग सेम ट्रान्झॅक्शन ट्वाइस इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. पुढचा प्रकार आपण बघतोय डुप्लिकेटिंग एरर. काय होतं इथे? एकाच प्रकारचं ट्रान्झॅक्शन, एकच ट्रान्झॅक्शन. मगाशी आपण बघितलं कम्प्लीट ओमिशन, त्याच्याबरोबर विरुद्ध प्रकार आहे हा. एखादं ट्रान्झॅक्शन पूर्णपणे रेकॉर्डच नाही केलं. इथे काय होतंय डुप्लिकेटिंग एरर मध्ये? एकच ट्रान्झॅक्शन आहे पण ते दोनदा रेकॉर्ड केलं गेलंय, त्याला डुप्लिकेटिंग एरर असं म्हटलं जातं. कॉम्पेन्सेटिंग एरर पुढचा प्रकार आहे. कॉम्पेन्सेटिंग एरर. कॉम्पेन्सेटिंग एरर आर दोज एरर्स where one error is compensated by other error of same amount but another side. समजा एखादं डेबिट ट्रान्झॅक्शन आहे की जे चुकीचं झालेलं आहे आणि बरोबर तेवढ्याच अमाऊंटचं क्रेडिट ट्रान्झॅक्शन जर चुकीचं रेकॉर्ड केलं गेलं तर डेबिट आणि क्रेडिट एकमेकांना कॉम्पन्सेट करतात आणि तरी पण बॅलन्स टॅली होणार आहे. म्हणजे कॉम्पन्सेटिंग एरर ही अशी एरर आहे की जिथे एक चूक दुसऱ्या चुकीने कॉम्पन्सेट केली जाते. पण लक्षात घ्या या दोन्ही चुका इंडिव्हिज्युअली वेगळ्या वेगळ्या आहेत. एक्झाम्पल्स ऑफ कॉम्पन्सेटिंग एरर. परचेस एंट्री ऑफ ₹10,000 omitted and in the same period सेल्स एंट्री ऑफ ₹10,000 इज ओमिटेड. म्हणजे डेबिट साईडची एक एंट्री ओमिट झाली आणि क्रेडिट साईडची एक एंट्री ओमिट झाली. तुमचं स्टेटमेंट तरीही टॅली होणारच आहे. सो एकदा पुन्हा बघूया टाइप्स ऑफ एरर्स कोणते कोणते असतात. एरर्स ऑफ प्रिन्सिपल आणि क्लेरिकल एरर्स. क्लेरिकल एरर्स मध्ये पहिला प्रकार एरर्स ऑफ कमिशन, एरर्स ऑफ ओमिशन, डुप्लिकेटिंग एरर
आणि कॉम्पन्सेटिंग एरर. एरर ऑफ कमिशनचे दोन प्रकार, पोस्टिंग एरर आणि कास्टिंग एरर. एरर ऑफ ओमिशनचे दोन प्रकार, पार्शल ओमिशन आणि कम्प्लीट ओमिशन. तर हे होते टाइप्स ऑफ एरर्स. थँक यू व्हेरी मच.